आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आहेत. सर, काय सांगाल ज्या पद्धतीनं व्यावसायिक गॅसचा तुटवडा पाहायला मिळतो, मात्र घरगुती गॅसची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे आता? काल राज्याचे सन्माननीय उद्योगमंत्री महोदय यांनी बैठक घेतलेली आहे. उद्योग क्षेत्रातील गॅस टंचाईच्या संदर्भामध्ये काल मंत्री महोदयाने सूचना दिल्या आहेत, त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. कमर्शियल गॅस पुरवठा बंद आहे, परंतु डोमेस्टिक जो घरगुती गॅस वापरासाठी जो उपलब्ध आहे तो पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्याची कुणीही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. आम्ही कंपनीच्या लोकांशी सातत्याने संपर्कात आहोत. नोंदणी केल्यानंतर ठराविक वेळेमध्ये तो गॅस त्यांना सिलेंडर मिळतं आहे. परंतु लोक काही पॅनिक होऊन फार मोठ्या रांगा लावत आहेत आणि बऱ्याच काही अफवा पण पसरत आहेत. त्यामुळं आम्ही जिल्ह्यात कालपासून एक 11 पथक निर्माण केलेले आहेत. पूर्ण जिल्हाभरामध्ये गॅस एजन्सीच्या तपासण्या करणे किंवा कुठं काही साठा होतो का, अवैध साठा करतात का, किंवा काही भाववाढीचे काही प्रयत्न काही ठिकाणी होत आहेत का, या संदर्भामध्ये सातत्यानं तपासण्या सुरू आहेत आणि जिल्ह्यामध्ये कुठेही असं काही गैरप्रकार आढळलेला नाही आहे. फक्त काही स्तरावर ग्राहकाच्या स्तरावरच काही पॅनिक परिस्थिती अफवामधून निर्माण केली जाते आणि गोंधळ होतो आहे. म्हणून मी आज आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पण लोकांना आव्हान केलेलं आहे की घरगुती गॅस उपलब्ध आहे, त्याच्या संदर्भात काळजी करण्याची गरज नाही आहे. आणि टंचाई परिस्थिती लक्षात घेता गॅस वापरावर सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजेत. जसं पाणी टंचाईच्या काळामध्ये आपण पाणी जपून वापरतो, त्याच धर्तीवर आता गॅस टंचाईचं चित्र समोर दिसतं आहे. त्यामुळं मुबलक प्रमाणे गॅस न वापरता कमीत कमी गॅस वापरामधून जास्तीत जास्त आपल्याला कसं शिजवता येईल अन्न, की आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही गॅस वाया जाणार नाही, या दृष्टिकोनातून प्रत्येक घरी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही लोकांना विनंती करतो आहोत की गॅसचा जपून वापर करा. सर, आपण बघतोय MIDCमध्ये सुद्धा काही छोट्या छोट्या प्लॅनला फटका बसला आहे, त्यांच्याशी काही तोडगा निघणार आहे का सर? काही निश्चित तोडगा काढतो आहेत. काल मंत्री महोदयाने विस्तृतपणे आढावा घेऊन सूचना दिलेल्या आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी काल चर्चा झालेली आहे. पाईपलाईनद्वारे जे गॅस पुरवठा आपल्या MIDC क्षेत्रामध्ये होतो त्या कंपन्यांशी चर्चा झालेली आहे. परत आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आहोत आणि जितक्या लवकरात लवकर गॅस कनेक्शन कंपन्यांना देता येईल किंवा उद्योगांना देता येईल त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. जिल्हा प्रशासनातर्फे जी काही मदत लागेल ती आम्ही त्यांना देण्यासंदर्भातलं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत. उद्योग क्षेत्रातले मान्यवरसुद्धा त्यांच्यामार्फतसुद्धा मदत द्यायला तयार आहेत. म्हणून कुठलीही इंडस्ट्री गॅस विना बंद पडणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आहोत. सर, शेवटचा प्रश्न विचारतोय. खरं तर सगळ्यांना घरगुती गॅस मिळाला पाहिजे, यासाठी काही नियंत्रण कक्ष स्थापना करण्यात आली का? आणि जे गॅसचे वाहन आहेत त्यांना काही पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशा काही सूचना मिळतात का? नाही, तशी परिस्थिती सध्या नाही आहे. आम्ही ऑलरेडी ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही जिल्हा पुरवठा विभागामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि त्यांची टीम सातत्यानं फिरतं ठेवलेली आहे. कुणालाही काही अडचण आली तर या नियंत्रण कक्षामध्ये ते फोन करू शकतात. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा आणि सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचा नंबर पण आम्ही नागरिकांना दिलेला आहे. आणि सध्या जे काही सिलेंडर येत आहेत त्याच्या संदर्भामध्ये कुठली अडचण किंवा कुठली तक्रार अद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली नाही. जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली, तशा सूचना राज्य शासन किंवा केंद्र शासनाकडून आल्या तर त्या दृष्टीने सुद्धा पावले निश्चितपणे उचलले जातील. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत होते छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, ज्यांनी आपले संवाद साधला. कॅमेरा पर्सन हर्षल निकम सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.